नमस्कार नमस्कार नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन भागामध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वागतार्ह कार्यक्रमात ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. मित्रांनो, कुणाचं नशीब कधी फळेल सांगता येत नाही. कुठे नशिबाची लॉटरी लागेल आपण कुणीच त्याचं भाकीत करू शकत नाही. पण फक्त नशिबावर अवलंबून चालत नाही, त्याला जोड लागते प्रयत्नांची, पराकाष्ठेची, ध्यासाची. ती जोड नसेल तर मग होतं काय की आपली एक म्हण आहे ना, दैव देतं आणि कर्म नेतं. मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं, काही पावलं तिथेच थांबली, काही पावलं पुढे गेली. आजही आपल्यामध्ये 7 स्पर्धक संघ उपस्थित आहेत अफलातून आचाट कलाविष्कार दाखवण्यासाठी. पण त्यांना बोलवण्याआधी आपण स्वागत करूया त्यांचं, ज्यांच्या प्रोत्साहनाशिवाय, ज्यांच्या परवानगीशिवाय आणि ज्यांच्या गुणांशिवाय, पदकांशिवाय ती सर्व माणसं त्यांचं पाऊल पुढे टाकूच शकत नाही. आपले आवडते परीक्षक मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे. आजचा आपला पहिला संघ येतोय ज्यांना शब्दांची गरज भासत नाही बोलताना, भावना व्यक्त करण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुंबईहून येत आहेत पार्लेकर.
Ding dong. Ding dong, ding dong. तेजस दिग्दर्शक आहेस. हो. साठे आणि डहाणूकर कॉलेजचे विद्यार्थी आहेत सगळे, पार्लेकर. आणि मी असं ऐकलं की तुम्ही खूप मेहनत घेतली हे सगळं करण्यासाठी आणि ही आवड आहे तुम्हाला. बरीच. ही एक कला आहे जी लोकांना थिएटरमध्ये जास्त प्रसिद्ध नाहीये, तर ही कला पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. थिएटरवाल्याच माणसाला विचारू ना, यांच्यापेक्षा जास्त ऑथॉरिटीने कोण बोलेल. मकरंद सर आणि शिवाय पार्लेकर आहेत ते. पण तुम्ही या तुमच्या या ज्या ॲक्टमधनं जे आमच्यापर्यंत पोचवलंय ती एक व्यथा पोचवलेली आहे आजच्या या मुलाची. हल्ली इतकं दडपण आहे, सगळीकडे स्पर्धा आहे, सगळीकडे जिंकायचं आहे. पालकांनाही असं वाटतं की आपल्या मुलांनी प्रत्येक ठिकाणी गाणं गायला पाहिजे, कोणी डान्स करायला पाहिजे, कुठेतरी जाऊन सिरियलमध्ये काम करायला पाहिजे, जिंकायला हवं. आणि अशात त्या मुलाचं काय होतं. आणि मायमिंग हे फारच सुंदर फॉर्म वापरलाय तुम्ही ही गोष्ट सांगण्यासाठी. कारण का हे मनातलं दडपण आहे, हे शब्दांनी नाही पोचू शकत, हे शब्द न बोलताच पोचवू शकतो. मला असं वाटतं की एक वेगळा काळ उभा कराल इथे, तेवढी ताकद तुमच्या टीम मध्ये आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू. मुग्धा. खूप छान, अप्रतिम. माईम ॲक्ट जेव्हा मी तुम्हाला रेडी होताना बघत होते, मला वाटलं की वा, आता एक मस्त फनी कॉमेडी असं काहीतरी मी बघायला मिळणार आहे. तुम्ही सगळ्यांना बघून मला असं वाटलं. पण सुरुवात झाली तशी आणि शेवटी तुम्ही डोळ्यात अगदी पाणी आणलं. तर खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही डायरेक्टर साहेब. बिंग अ ॲक्टर मी सांगू शकते, जेव्हा तुम्ही कोणाला असं ज्याने ॲक्टिंग केलंय या माईम ॲक्टमध्ये, कोणाला असं तुम्ही स्टोरीमध्ये उतरवलं ना, त्याच्यातच तुमचा विजय आहे ॲक्च्युली. मुग्धा, एक महत्वाची गोष्ट, यातला एक ॲक्टर आहे, मला माहित नाही कोण, पण मला असं कळलं की त्याची आई खूप आजारी, हॉस्पिटलाइज्ड आहे, आणि तरी तो इथे ती व्यक्ती काम करते. तो आमचा लीड ॲक्टरच आहे, सत्या करून. आणि त्याने आपल्या समोर ते सादर केलं. सत्या, खूप छान केलंस तू माईम ॲक्ट. आणि डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना, सगळ्यांच्या पॉझिटिव्ह वाईब्स, सकारात्मक सगळ्या ज्या लहरी आहेत त्या सगळ्या तुझ्याबरोबर आणि आईंबरोबर आहेत, काळजी करू नकोस. आता बघूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मकरंद सर. मी तुला 10 पदकं देणार आहे. 10 पैकी 10. मी तुम्हाला सगळ्यांना 10 मेडल्स देणार आहे.